मुंबई महापालिकेसाठी जाहीर प्रारूप मतदार याद्यांमध्ये घोळ। मतदार यादीत एका मतदाराचं नाव तब्बल 103 वेळा। मुंबईत तब्बल 4,33,000 व्यक्तींची नावं एकापेक्षा अधिक। डुप्लिकेट मतदारांची संख्या यामुळे 11 लाखांवर। मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांचं दुबार मतदार यादीत नाव। 3 वेळा नाव असल्याचा पेडणेकरांचा दावा। निवडणूक आयोगाचा धिक्कार, पेडणेकरांची टीका। परभणी मनपात प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठे घोळ। एका प्रभागातील मतदार दुसऱ्या प्रभागात गेले, दुसऱ्या प्रभागातले मतदार तिसऱ्या प्रभागात। घोळामुळे मतदारही संभ्रमात। मतदार यादीत मोठा घोळ। आदित्य ठाकरे अभ्यास करत असून दुबार नावं कशी येतात यावर निवडणूक आयोगानं उत्तर द्यावं, अंबादास दानवेंची मागणी। सर्व याद्या दुरुस्त करून निवडणूक घ्या हीच आमची मागणी। ठाकरे सेनेचे नेते सचिन अहिर यांचं वक्तव्य। ही लोकशाहीची थट्टा म्हणत सरकारवर साधला निशाणा। मुंबईत काँग्रेसची संविधान रॅली। खासदार वर्षा गायकवाडांच्या नेतृत्वात रॅलीचं आयोजन। कुर्ला चेंबूरमध्ये काँग्रेसचं शक्ती प्रदर्शन। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचं अपहरण करून मारहाण। सकाळी फिरायला गेल्यानंतर दोघांनी जबरदस्तीनं गाडीत घातलं। मारहाणीनंतर अज्ञातांनी गुजर यांना रस्त्यावर सोडलं। काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांना शिवप्रेमी चंदू आगे आणि त्यांच्या साथीदारांनी मारहाण केल्याचं समोर। सचिन गुजर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यानं आणि महाराजांविषयी अपशब्द वापरल्यानं मारहाण केल्याची माहिती। अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष मारहाणी प्रकरणी काँग्रेस पक्ष आक्रमक। पालिकेसमोर धरणं आंदोलन करत मारहाणीचा नोंदवला निषेध। ऐन निवडणुकीत विरोधकांवर हल्ले होत आहेत। राज्यात गृह खातं आणि पोलीस काय करतायत? काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल। अमरावतीच्या बडनेरामधील जुनी वस्तीमध्ये 28 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या। आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांची गर्दी। अमरावतीच्या बडनेरामध्ये तरुणाचे हत्या प्रकरणातला सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। हत्या करून पलटणाचा आरोपींचा हा सीसीटीव्ही व्हिडिओ। अमरावतीच्या बडनेरात तरुणाच्या हत्या प्रकरणावर अनिल बोंडे पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले। आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही, बोंडेंचा इशारा। नाशिकमध्ये माजी आमदार निर्मला गावित यांचा अपघात। घराजवळ नातवासोबत फेरफटका मारत असताना कारची धडक। म्हसरूळ परिसरात राहणाऱ्या रामनाथ चौहान या कार चालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात। काँग्रेसचा माजी नगरसेवक हरीश ग्वालवंशीला अखेर अटक। नागपूरच्या कळमेश्वर नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपचा प्रचार करणाऱ्या आरिफ शेख व्यक्तीचं अपहरण करून त्याला गंभीर मारहाण करण्यात आली होती। नागपूरच्या डिगडोहमध्ये भाजपचे नगर परिषद उमेदवार अनिल शर्मा यांच्याकडून कार्यकर्त्यांकडून पोलिसाला शिपायाला मारहाण। भाजपच्या कार्यकर्त्यांचा वाढदिवसावेळी साऊंड बंद करायला सांगितल्यानं रागातून मारहाण केल्याची माहिती। निवडणुकीच्या धामधुमीत महाविकास आघाडीला मोठी गळती। विधानसभा निवडणुकीतले 43 पराभूत वर्षभरातच महायुतीमध्ये, 26 पराभूत भाजपात तर 13 अजित पवारांच्या राष्ट्रवादीत। विधानसभेतले 7 पराभूत उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेतही दाखल। नगरपालिका निवडणूक प्रचारात मविया नेत्यांच्या गैरहजेरीची चर्चा। काँग्रेसचे बडे नेते प्रचारापासून दूर राहिल्यानं चर्चेला उधाण, तर शरद पवार, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेही प्रचारात नसल्यानं आश्चर्य व्यक्त। महाराष्ट्रभर निवडणुकीची धडाकेबाज रणधुमाळी सुरू आहे। महायुतीचे नेते फडणवीस, रवींद्र चव्हाण, बावनकुळे, एकनाथ शिंदे, अजित पवार जनतेमध्ये आणि मविया नेते कुठेत? भाजप नेते केशव उपाध्येंचा सवाल। मुंबई आयआयटी समोर आयआयटी बॉम्बेऐवजी आयआयटी मुंबईचा मनसेकडून पोस्टर। आयआयटीच्या नावात मुंबई नसणं एक प्रकारे चांगलं असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी वक्तव्य केलं होतं। त्यानंतर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे आक्रमक। मुंबई आणि एमएमआर गुजरातला जोडण्याचा प्रयत्न। राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंगांच्या आयआयटी बॉम्बेच्या वक्तव्याचा समाचार। संसदेत पहिल्यांदा बॉम्बेऐवजी मुंबई असा उल्लेख करून हा बदल राष्ट्रीय पातळीवर स्थिर करणारे भाजपचे राम नाईकच होते, पण राज ठाकरे यांना सोयीस्कर विसर पडलाय। भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचा पलटवार। राज ठाकरे यांची फेसबुक पोस्ट म्हणजे कल्पना विस्ताराचा उत्तम नमुना। आयआयटी बॉम्बे वादावर अतुल भातखळकरांची प्रतिक्रिया।
जेव्हा जेव्हा आपल्या विरोधात कडक कारस्थानं झाली तेव्हा सावंतवाडीकर पाठीशी ठाम उभे राहिले. आताही आपली राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी आखलेला कट ओळखून जनतेनं चोख उत्तर द्यावं. शिंदे सेनेचे नेते दीपक केसरकरांचं जनतेला भावनिक आवाहन. नांदेडच्या धर्माबादमध्ये मंत्री संजय शिरसाटांनी पदयात्रा काढत निवडणुकीचा प्रचार केला, तर धर्माबाद, भोकर आणि हिमायतनगर शहरात प्रचार सभा घेतल्या. खेडमध्ये ठाकरे सेनेला मोठा धक्का. ठाकरेंकडून उभ्या असलेल्या नगरसेवक पदाच्या उमेदवाराचा शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा. प्रभाग क्रमांक 5B मधील ठाकरे सेनेच्या सुनीता खालकर यांचा योगेश कदमांना पाठिंबा. मुस्लिम मतांची काँग्रेस गुत्तेदार आहे का? काँग्रेसच सर्वाधिक जातीयवादी पक्ष. काँग्रेसच्या टीकेनंतर भाजप आक्रमण. काँग्रेसच्या मतांचं विभाजन टाळण्यासाठी नळदुर्गमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप स्वबळावर लढत असल्याचं दाखवतात काँग्रेसचा आरोप. तब्येतीचं कारण समोर करत सलील देशमुखांकडून पक्षाच्या पदांचा राजीनामा, तर पक्षाकडून सलील देशमुखांचा राजीनामा नामंजूर. जिवंत राहिलो तर पक्षासाठी काम करू शकेन, आधी तब्येत सांभाळू द्या, सलील देशमुखांचं वक्तव्य. भाजप पक्ष हा विषारी पक्ष असून भारताचं संविधान बदलण्याचं काम सुरू. ठाकरे सेनेचे खासदार संजय देशमुखांची भाजपवर टीका. विरोधकांनी कितीही नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला तरी अकलूजची जनता सुज्ञ. सयाजीराजे अण्णासाहेब मोहिते पाटीलच विजयी होणार. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रचार प्रमुख मोहिते पाटलांकडून विश्वास व्यक्त. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव नगर परिषद निवडणूक यंदा महायुतीमधील फुटीमुळे अधिक चुरशीची. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विद्या लांडे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी. महायुतीच्या घटक पक्षांनी स्वतंत्रपणे उमेदवार उतरवल्यानं मोठी कसरत. धाराशिवच्या उमरगा नगरपालिकेत मनसे आणि ठाकरे सेनेची युती. युतीचा दोन्ही पक्षांना फायदा होणार, तर दोन्ही भाऊ राजकीयदृष्ट्या एकत्र येणं महाराष्ट्रासाठी गरजेचं. आमदार प्रवीण स्वामींचं वक्तव्य. उमरगा नगर परिषदेमध्ये युतीमध्ये फूट पडल्यानंतर भाजप आणि शिवसेना आमनेसामने. शिवसेनेमुळे शहराची अवस्था बकाल. भाजपची टीका. भाजप विरोधात काँग्रेसची शिंदे सेनेला साथ, तर ठाकरे सेनेकडूनही स्वतंत्र उमेदवार रिंगणात. हिंगोली नगरपालिका निवडणुकीसाठी उद्या मुख्यमंत्री फडणवीस हिंगोलीत प्रचार सभा घेणार. भाजपचे उमेदवार नीता बाबाराव बांगर यांच्यासाठी मुख्यमंत्री मैदानात. लोणावळ्यात फळ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या भाग्यश्री जगतापांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी, तर माणुसकीच्या जीवावर नगरसेवक होणार. भाग्यश्री जगतापांकडून विश्वास व्यक्त. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजनांच्या भांडणात आपलं सँडविच. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसेंचं वक्तव्य. दोघांमधील वाद कसे कमी होतील हाच प्रयत्न सुरू. खडसेंची प्रतिक्रिया. संविधान दिनानिमित्त अमरावती विधानसभा युवक काँग्रेसतर्फे संविधान उद्देशिकेचं सामूहिक वाचन. काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचं आयोजन. मुंढवात जमीन गैरव्यवहार प्रकरणी 24 तासात अजित पवारांचा राजीनामा न झाल्यास उद्या अमित शहांची भेट घेणार. शहांनी वेळ न दिल्यास ऑफिस बाहेर जाऊन बसणार. अंजली दमानी यांची माहिती. अमेडिया कंपनीचा प्रत्येक गोष्टीत फ्रॉड. डेटा सेंटरसाठी LOI दाखवून स्टॅम्प ड्युटीत सूट घेतली. जमीन खरेदीसाठी व्यवहार नसून डेटा सेंटरसाठी सूट मागितली. अंजली दमानी यांची टीका. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी स्थापन झालेली SIT रद्द करा. नवीन SIT स्थापन करा. अंजली दमानी यांची मागणी. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयाचा तब्बल 7,214 जन्ममृत्यू प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय. प्रमाणपत्रांसाठी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांची परवानगी घेतली नसल्याचं उघड. मादाच्या बातमीची सरकारकडून दखल. घाटी रुग्णालयातील जन्ममृत्यू प्रमाणपत्राची चौकशी करणार. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची स्थापना. पालकमंत्री संजय शिरसाट यांची माहिती. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडी प्रकरणी साधू महंतांची उडी. साधूंच्या राहण्याची व्यवस्था इतर कुठेही होऊ शकत नाही. परंपरेप्रमाणे तपोवनातच साधू राहतील. महंत सुधीरदास यांची भूमिका. KSRTCची बस दरीत कोसळली. 20हून अधिक प्रवासी जखमी. दोघांची प्रकृती गंभीर. रायचूर कारभार KRTCची बस अनियंत्रित होऊन अंकुला तालुक्यातील वज्रळी इथे दरीत कोसळली.
लग्नानंतर अर्ध्या तासातच नवरदेवाचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू. अमरावतीच्या वरुडमधली घटना. पुसला गावचे कोतवाल असलेल्या अमोल गोड यांचा मांडवातच मृत्यू. छत्रपती संभाजीनगरच्या वसतिगृहातील जेवणातून 28 विद्यार्थ्यांना विषबाधा. किलेअर्क येथे समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात जेवणात पाल आढळली. नियंत्रण सुटून मिनी बसचा भीषण अपघात. फलटण तालुक्यातील बरड इथली घटना. एकाचा मृत्यू. घटना सीसीटीव्हीत चित्रित. पुण्यात पोलिसांनी सूचना देऊनही नागरिकांना जमा करून वाढदिवस साजरा करणं गुंडाला भोवलं. पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुंड समीर शेख याला अटक. पुण्यात विश्रांतवाडीत बॉम्बमध्ये वापरलं येणारं जिलेटिन आणि वायर असं साहित्य आढळलं. 138 जिलेटिन कांडे आणि 135 डिटोनेटर वायरसह एकूण 10,000चा मुद्देमाल जप्त. बीडमधील शिरूर तालुक्यात रायमोहमध्ये अपंग गतिमंद विद्यालयाच्या गेटबाहेर दिव्यांग विद्यार्थ्याला 5 ते 6 विद्यार्थ्यांच्या टोळक्याकडून बेदम मारहाण. मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल. घरगुती वादातून महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या तर वाचवायला गेलेल्या पतीचाही बुडून मृत्यू. वाशिमच्या मंगरुळपीरमधली घटना. पुण्यात शालार्थ आयडीसाठी शिक्षक उपनिरीक्षकानं 1 लाखाची लाच मागितली. रावसाहेब मिरगणे याला लाच घेताना अटक. नागपूरच्या काटोलमध्ये 34 किलो गांजा जप्त करून 6 जणांना अटक. कारवाईत 10 लाखांच्या किमतीची कार, मोबाईल आणि गांजासह 17 लाखांचा मुद्देमाल जप्त. सोलापुरात जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याची आत्महत्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती. नवी मुंबईच्या घणसोलीत आढळला कोल्हा. मेघमल्हार सोसायटीच्या आवारात कोल्हा दिसल्यानं आश्चर्य. मुंबई आणि नवी मुंबईच्या कांदळवनात अनेक वर्षांपासून कोल्ह्याचं वास्तव्य. भायखळ्यातील राणीच्या बागेत शक्ती वाघाचा संशयास्पद मृत्यू. वाघाला अपस्माराचे झटके आल्यानं मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज. पुणे विमानतळावरील बिबट्यांचा शोध अजूनही नाहीच. 4 महिन्यांपूर्वी विमानतळावर आढळले होते 2 बिबटे. साताऱ्यातील शाहूनगर वस्तीत आढळला बिबट्याचा बछडा. वनविभागानं बिबट्याच्या बछड्याला ताब्यात घेतलं तर मादी बिबट्या बछड्याला घेऊन जाण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न. गोंदियातील आमगाव आणि सालेकसा तालुक्यातील गावांना पाणी पुरवठा करणारी बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना 30 लाखांचं वीज बिल थकल्यानं बंद. मुंबईच्या बोरिवलीत व्यापाऱ्यांचं आंदोलन. एसव्ही रोडवरील बॅरिकेडिंगमुळे ग्राहकांची गैरसोय होत असल्यानं सुलभ डायव्हर्टिंगची व्यवस्था करण्याची मागणी. मुंबईवरील 26/11 हल्ल्याला 17 वर्ष पूर्ण. मुख्यमंत्री फडणवीसांकडून शहीदांना अभिवादन. पोलीस आयुक्त कार्यालयात पोलिसांचं पथसंचलन. 26/11 मध्ये शहीद जवानांना उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून मानवंदना. मुंबई पोलीस आयुक्तालयातील प्रांगणात शहीद स्मारक इथे आदरांजली वाहिली. जेजुरीच्या खंडोबा देवाच्या चंपाषष्ठी उत्सवाची धार्मिक विधींनी सांगता. खंडोबाला वांग्याचं भरीत, बाजरीचा रोडगा आणि पुरणपोळीचा नैवेद्य. भारताची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलच्या लग्नावरून सोशल मीडियावर अनेक उलटसुलट चर्चा. पलाश मुच्छलचे मेरी डिकॉस्टा नावाच्या मुलीसोबतचे चॅट सोशल मीडियावर व्हायरल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.